मी भारतीय जनता पार्टीचा 2018 मध्ये माझे दैवत आमचे आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली मी 2018ला कणकवलीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला। 2018 ते 2025 आम्ही भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे आम्ही काम करत होतो। ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती त्यावेळी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर एक दिलाने, एक निष्ठेने पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही काम केलं। हे काम करत असताना आम्ही कुठच्याही पक्षाच्या विरोधात आम्ही कधी गेलो नाही। परवाच आपल्या माध्यमातून, आपल्या पेपरच्या माध्यमातून, आपल्या टीव्ही चॅनलमधून, यूट्यूब चॅनलमधून एक बातमी आली। ती बातमी अशी आली की परिमल भोसले, सुरेखा खेराडे, सुधीर पानकर यांचं निलंबन आणि हकालपट्टीची बातमी आली। अरे आम्ही बघून शॉक झालो। आम्हाला पण काही समाजातून, काही भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्याकडून, ज्येष्ठ संघाच्या काही पदाधिकाऱ्याकडून, व्यापाऱ्यांकडून, माझ्या मित्रपरिवाराकडून मला फोन यायला लागले की बाबा ही बातमी काय। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 15 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 5 वाजता मी तेजरान हॉटेलला, माझे सर्व पत्रकार बंधू हजर होते। त्या पत्रकार बंधूच्या समोर मी असं म्हटलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचा पदाचा आणि सदस्याचा राजीनामा देत आहे। मला भारतीय जनता पार्टी सोडताना खूप दुःख होत आहेत, खूप वेदना होत आहेत आणि माझं भारतीय जनता पार्टीच्या कुठच्याही नेत्यावरती, कुठच्याही भारतीय जनता पार्टीवरती माझा राग नाही। माझा जो राग आहे तो इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध राग आहे। म्हणून मी माझा पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा देत आहे आणि मी अपक्ष निवडणुकीला लढवत आहे। 15 नोव्हेंबर 2025 आणि हा महिना आहे आज फेब्रुवारी, म्हणजे 4 महिन्यानंतर इथला कोण जिल्हाध्यक्ष आहे तो जिल्हाध्यक्ष आहे तो मंदबुद्धीचा आहे असं मी म्हणेन, किंवा त्याला अक्कल शून्य असं मी म्हणेन। त्याने अकलेचे तारे परवा तोडलेत, ते तुमच्या माध्यमातून ते दिसले। ज्यावेळी पक्षातून निलंबन आणि हकालपट्टी कशी करतात, का करतात ते कदाचित त्या जिल्हाध्यक्षाला माहिती नसावं। त्या पक्षाची निष्ठा, पक्षाची ध्येयधोरण, पक्षाचे विचार त्या जिल्हाध्यक्षाला माहिती नाही आहेत। भारतीय जनता पार्टी हा 1 वर्षापूर्वी एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत होता, पण 1 वर्षानंतर, किंवा थोडक्यात म्हणाले की आम्ही बाहेर पडल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा महापूर आलाय। मोठा महापूर आलाय म्हणजे जत्रा भरले, आओ जाओ तुम्हारा घर, हे भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या चालू आहे। पण मी त्या जिल्हाध्यक्षांना सांगतो की ज्यावेळी चिपळूणमध्ये महापूर आला तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो, लोकांच्या घराघरात पोचलो। त्यावेळी महाशय जिल्हाध्यक्ष कुठच्या बिळात लपले होते त्यांनी जाहीर करावं। आम्ही ज्यावेळी पक्षाचा पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देतो आणि 4 महिने मी भारतीय जनता पार्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, मी त्यांच्या कुठच्या कार्यालयामध्ये जात नाही। मी काय सुधीर पानकर काय किंवा मॅडम काय, सुरेखा खेराडे, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जात नाही आहे, त्यांच्या मिटिंगला जात नाही आहे। आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही सक्रिय नाही आहे। आणि तुम्हाला जर वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीकडे एक लिस्ट असते ऑफिसमध्ये, कोण आलं, कोण गेलं, आला किती वाजता, गेला किती वाजता, हे बुक असतं। त्यामध्ये आमच्या सह्या जर दिसल्या, आम्ही जर कुठच्या कार्यक्रमाला दिसलो किंवा कुठच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सक्रिय दिसलो
तर मी या जिल्हाध्यक्षाला माझ्याकडून 1,00,000 रुपये रोख बक्षीस देईन. आम्ही पक्षाचा राजीनामा दिलाय, पक्षाचा पदाचा राजीनामा दिला, अपक्ष लढवलंय, हे जग जाहीर आहे. मग तुम्ही ही का हे सूडबुद्धीचं राजकारण. इथं आता फॅड काय झालाय की इथून उठतात, एक 15-20 जण गाड्या काढतात, मुंबईत जातात, फोटो सेशन करतात, कोण निवडून आला की तिथे जातात, फोटो सेशन करतात आणि इकडे येतात. हे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम कमी, रील्स जास्त आणि फोटो सेशन जास्त चालू आहे. भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. त्या पक्षावरती मी काय बोलत नाही, पण मी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांना सांगू इच्छितो की जे आता चिपळूणमध्ये राजकारण चालू आहे ते गलिच्छ प्रकारचं राजकारण चालू आहे. हकालपट्टी कोणाला करायला पाहिजे त्यांनी. पहिली गोष्ट म्हणजे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते उत्तरचे आहेत आणि आम्ही आहोत ते दक्षिणचे पदाधिकारी होतो. त्यामुळे दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे ह्या उत्तरच्या जिल्हाध्यक्षाला आम्हाला राजीनामा घ्यायचा किंवा हकालपट्टी करायचा किंवा निलंबन करायचा अधिकार कोणताच नाही. त्याला जर माहिती नसेल जिल्हाध्यक्षाला तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे 3-3 महिन्याने प्रशिक्षण असतं, ते प्रशिक्षण घेऊन त्यांनी करावं. कुठे भारतीय जनता पार्टीमध्ये कुठचाही प्रभारी नसतो. आम्ही पण 8 वर्ष काम केलंय त्या पक्षामध्ये. कुठचाही प्रभारी नसतो आणि त्याला देण्याचा अधिकार काही नाहीये. कोणाच्या तरी सांगण्यावरून ह्यांनी जे काय केलंय ते कोणाच्या सांगण्यावरून केलंय ते त्यांनी एकदा जाहीर करावं. ज्यावेळी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागल्या, लांजामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांना निष्ठावंत पदाधिकारी यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते अपक्ष लढले. संगमेश्वर देवरूखमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अपक्ष लढले. रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी तिकीट मिळालं नाही म्हणून अपक्ष लढले. अपक्ष लढल्यावरती लांजा, संगमेश्वर, देवरूख, रत्नागिरी ह्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी ह्या माणसाने का केली नाही? ह्या जिल्हाध्यक्षाने ह्या लोकांची हकालपट्टी का केली नाही? फक्त 3-4चीच का हकालपट्टी केली? याचा अर्थ हे जे काय आहे हे सूडबुद्धीने केलेलं राजकारण आहे. आरेला का रे आम्हाला पण करता येतं, ऍक्शनला रिॲक्शन आम्हाला पण देता येते. तुम्ही सुरुवात केले, आता आम्ही त्याचा एंड करू. तुम्ही माझं वैयक्तिक राज त्या जिल्हाध्यक्षावर नाही आहे, माझे संबंध चांगले आहेत. पण पुढचं आता मला एक सांगा, तुम्हाला निलंबनच करायचं होतं ना? अजूनही मला निलंबनाचं पत्र आलेलं नाही. माझ्या बरोबर सुधीर पानकर आहे, त्याला अजून निलंबनाचं पत्र आले नाही. फक्त तिकडून आले स्वतःचं क्रेडिट वाढवण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट बातम्या दिल्या. आणि मला आपल्या माध्यमातून आपल्याला पण सांगायचं वाटतं की मी राजीनामा दिला असताना पण तुम्हाला एक माफी, फक्त तुम्ही नाण्याची एक बाजू बघितली. तुम्ही मला जरी विचारलं असतं तर हा काय प्रकार आहे, तुम्ही वास्तविक त्याला विचारायला पाहिजे होतं. त्यांनी 15 तारखेला राजीनामा दिलाय. राजीनामा दिला असताना हकालपट्टी निलंबन कसं होऊ शकतं? भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे संघटन मंत्री देवेंद्र फडणवीस शैलेंद्र दळवी हे ज्यावेळी निवडणुकीच्या पूर्वी 2 महिन्यापूर्वी कार्यालयामध्ये आले, संघटन मंत्री त्यावेळी असं सांगण्यात आलं की सक्रिय सदस्य भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सदस्य हे 500 किंवा जो 1000 घराघरात जाऊन करेल त्यांनाच आम्ही शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेचं आम्ही त्यांना तिकीट देण्यात येणार आहे. हे त्यावेळी सांगण्यात आलं. त्यावेळी माझ्यासारख्या असंख्य निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन मी स्वतः 600 सदस्य केलेत. माझ्याकडे त्याच्यामध्ये प्रूफ आहे. 600 सदस्य भारतीय जनता पार्टीचे सक्रिय केलेत. काही लोकांनी 1000 केलेत, काही लोकांनी 700 केलेत, पण त्यांना पण तिकीट देण्यात आलेलं नाही. जे आता तुम्ही नगरपालिकेला बघाल तर निष्ठावंत माझ्याकडे 2 नगरसेवक आहेत, ज्येष्ठ नगरसेवक 2 आहेत, बाकी सगळे नवीन आलेले नगरसेवक आहेत. मग तुम्ही मला सांगा, काही तर 2 दिवस अगोदर येऊन फॉर्म दिलेत आणि ते निवडून आलेत. त्यांचा भारतीय जनता पार्टीचा काडीचाही संबंध नाही, काडीचाही संबंध नाही. मग ह्या जिल्हाध्यक्षांचं एवढं डोकं फास्ट आहे तर ह्या जिल्हाध्यक्षांनी जे आता नगरसेवक निवडून आले त्याला विचारलं पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये किती वर्ष काम केलेत, किती सक्रिय सदस्य केलेत. भारतीय जनता पार्टीमध्ये कमीत कमी 5 वर्ष हा त्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य असला पाहिजे. कमीत कमी 1 वर्ष भारतीय जनता पार्टीचा सदस्य असला पाहिजे. त्याला जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष देण्यात येतं.
हे मी जबाबदारीने बोलतोय. त्या पक्षात 8 वर्ष काम केलोय, त्यामुळे पक्षाची शिस्त ही मला पण माहिती आहे. कमीत कमी 5 वर्ष त्या भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्य काम केलं पाहिजे आणि कमीत कमी 2 वर्ष त्यांनी काम केलं पाहिजे, तरच त्याला शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष देता येतं. मग ज्यावेळी चिपळूणमध्ये तुम्ही सूडबुद्धीने राजकारण करता, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यात यांचे तुम्ही राजीनामे काय का घेतले? आता एक मिनिट. दुसरी गोष्ट, आता मी दुसरा मुद्दा घेतोय की हकालपट्टी कशाला म्हणतात हे तुम्हाला मी सांगतो. भारतीय जनता पार्टीचा युवाचा सरचिटणीस मंदार कदम, मी तुम्हाला सगळं पुराव्याची देतोय. त्याचं उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचं सरचिटणीस पद होतं. मंदार कदम म्हणजे त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याचं पद होतं. कोणाच्या? मला जो निलंबन केलंय त्या जिल्हाध्यक्षाच्या. त्यावेळी त्या मंदार कदमला पोस्को अंतर्गत गुन्हा लागला. लक्षात घ्या मी काय बोलतोय तो, हा मुद्दा महत्वाचा आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला पोस्को अंतर्गत गुन्हा लागला आणि त्याला आज तो जेलमध्ये आहे, त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी त्या मंदार कदमला पोलीस स्टेशनला आणि हॉस्पिटलला कोण सोडवायला गेलं होतं? कुठच्या वरिष्ठ नेत्याचा फोन आला होता ते एकदा जिल्हाध्यक्षांनी तुमच्या समोर, जनतेच्या समोर सांगावं. त्याला 2 दिवसापूर्वी तो जेलमध्ये होता, पण कुठच्या पेपरला बातमी नाही, कुठच्या मीडियावरती बातमी नाही. एवढा मोठा प्रसंग असून सुद्धा पण त्याला वाचवण्यासाठी या भारतीय जनता पार्टीचे कोण कोण पदाधिकारी गेले होते ते एकदा जिल्हाध्यक्षांनी सांगावं. पोस्को अंतर्गत गुन्हा आहे, तुम्हाला माहिती आहे पोस्को म्हणजे काय? पोस्को अंतर्गत गुन्हा आहे. तो मंदार कदम भारतीय जनता पार्टीच्या रावतळेच्या ऑफिसमध्ये कामाला होता. त्याला पगार कोण देत होतं? जे नगरपालिकेचे उमेदवार होते त्यांचे अर्ज भरण्यात हा मंदार कदम होता. हे एवढं सगळं असताना पण तुम्ही त्याची हकालपट्टी अजून का केली नाही? हे हकालपट्टी करणं गरजेचं होतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये असे चालतात का आहे ना, हा माझा त्याला पहिला सवाल आहे. त्याचं त्याने उत्तर द्यावं. तुम्हाला भरपूर जिल्ह्यात भरपूर काम आहेत, तुम्ही फक्त कापसा खेळणीपुरती जिल्हाध्यक्ष हे परवा दिसून आलं. मग मला सांगा, जिल्हाध्यक्ष म्हणतात ना की आम्ही किंग मेकर झालो. मग लांजामध्ये हे स्वतंत्र लढले, त्यांची अवस्था काय झाली? दापोलीमध्ये स्वतंत्र लढले, यांची अवस्था काय झाली? खेडमध्ये स्वतंत्र लढले, यांची अवस्था काय झाली? तुम्ही चिपळूण, रत्नागिरी युती केली म्हणून तुमचे हे सगळे निवडून आले. जर स्वतंत्र लढले असते तर सांगतो तुम्हाला, भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक पण आला नसता आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे पण निवडून आले असते, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य. हे मी आवर्जून सांगतोय, कारण का भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या कागदावरती चाललेला पक्ष आहे. फक्त कमळ लावून फिरतात. त्यांची निष्ठा काय ते आम्हाला माहिती आहे. कमळ लावलं म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठेचे कार्यकर्ते झाले असे काल आलेले म्हणतात. कमळ लावलं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होत नाही. त्यांनी 5 वर्षामध्ये पक्षासाठी काम करायला पाहिजे. आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही नेत्यांसाठी आंदोलन केलंय. आमच्या अंगावरती 5 केसेस आहेत. जन आशीर्वाद झाली तेव्हा सन्मान्य खासदार राणे साहेब होते, त्यांच्यावरती जो प्रसंग आला त्यावेळी हे जिल्हाध्यक्ष कुठच्या बियात लपले होते? ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर टीका झाली त्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो, त्यावेळी आम्ही केसेस घेतले. राजकीय केसेस माझ्या अंगावरती 5 आहेत, त्यांच्या अंगावरती किती दाखवू? आम्ही पक्षासाठी घेतले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आम्ही अपक्ष लढवतोय त्यावेळी असं कळलं, त्यावेळी मॅडमच्या घरात, सन्माननीय नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडेंच्या घरात 5 ज्येष्ठ पदाधिकारी गेले होते. त्यांना विनवणी केली सुरेखा खेराडेताईंना की आम्हाला आता सध्या चेहरा नाहीये, तुमच्या रूपात आम्हाला चेहरा पाहिजे. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, आम्ही पक्षापासून राम राहिलेला आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या घरात आला, चहा कॉफी घ्या, मला पक्षाचं कुठचंही काम करायचं नाही. तसंच माझ्या घरात पदाधिकारी आले, मी त्यांना हात जोडून सांगितलं की मला पण स्वतंत्र लढायचं आहे, मी निष्ठेने काम केलं, माझं तिकीट का कापलं गेलं? हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही एकाला न्याय हे सूडबुद्धीने करताय, हे योग्य नाही. जिल्हाध्यक्षांना मी सांगतो की भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं मोठी आहेत, विचार चांगले आहेत, पण तुम्ही पक्षाला फसवून नेत्याला फक्त रिपोर्ट करताय. इथे फोटो काढायचा आणि नेत्यांना पाठवायचा. मी हे काम करतोय.
बाकी शून्य आहे, बाकी सगळं शून्य आहे. मी जिल्हाध्यक्षाला 4च काम आपल्या माध्यमातून देतोय, 4च कामं. माझं चिपळूणवरती प्रेम आहे, मी चिपळूणचा नागरिक आहे. मी चिपळूणमधली त्याला 4 कामं देतो. ती 4 कामं जसं मुंबईला जेवढे नगरसेवक, जेवढे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून आले आणि येते माझं निलंबनाचं पत्र घेऊन आले आणि लगेच आम्हाला न देता लगेच त्यांनी याला फ्लॅश केलंय पेपरला. तर मला एक असं म्हणणं आहे, आपल्या वतीने त्याला सांगायचं आहे, जिल्हाध्यक्ष तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही खूप बुद्धिवान आहात. चिपळूण शहरातली 4 कामं त्यांना देतोय. बघा, ते सत्तेत जिल्हाध्यक्ष आहे, केंद्रात सत्ता त्यांची आहे, राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत, बांधकाम मंत्री त्यांचे आहेत आणि हे स्वतः जिल्हाध्यक्ष आहेत. पहिलं काम, जो चिपळूण शहरातून जाणारा जो ब्रिज आहे, चिपळूण शहरामधून जाणारा जो ब्रिज आहे, काही लोकांच्या मागण्या आहेत की हा ब्रिज कापसा रेस्ट हाऊस पण आला पाहिजे. कारण का ह्या पावरस नाक्यामध्ये अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झाले. तिथे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, माझा सच्चा मित्र, राणे साहेबांचा सच्चा समर्थक संदेश भालेकर यांचं दुर्दैवी तिथे ऍक्सिडेंट झालं. त्या इथे आमच्या सोबत नाहीत, याचं मला दुःख वाटतं. असे अनेक प्रसंग आहेत, अनेक असे ऍक्सिडेंट झाले. तो जो ब्रिज आहे, गडकरी साहेब आपले मंत्री आहेत, तुम्ही मी जे पत्र देतोय ते तुम्ही हा जो हायवे आहे, हा जो ब्रिज आहे, तो प्रांत ऑफिसला उतरतोय. तो जो ब्रिज आहे तो कापसाळपर्यंत त्यांनी घेऊन यावा आणि त्याच्यासाठी त्यांनी 100 कोटी मंजूर करून आणावं 8 दिवसात. मी त्यांना 8 दिवसाची मुदत देतो, 100 कोटी मंजूर करून आणावं. दुसरा, जो 2021ला महापूर आलाय, 2021ला महापूर आलाय, महापुराला आमच्या घरात पाणी होतं, आमच्या दुकानात पाणी होतं, आमचं नुकसान झालंय. सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील, खासदार नारायणजी राणे साहेब असतील, सन्माननीय निलेशजी राणे साहेब असतील, सन्माननीय शेखर सर असतील किंवा सन्माननीय सदानंद चव्हाण साहेब असतील, यांच्या माध्यमातून चिपळूण शहराला गाळ काढण्यासाठी भरपूर निधी येतोय. माझं त्यांना आव्हान आहे की यांच्यामुळे 5 वर्ष पूर भरला नाही. मला त्या जिल्हाध्यक्षाला आव्हान आहे की तुम्ही ह्या गाळ काढण्यासाठी 100 कोटी 8 दिवसात मंजूर करून आणणार का? आणि तिसरा मोठा प्रश्न आहे, मी कुठच्या समाजावरती जात नाही, मी मराठा समाजाचा आहे, एक कार्यकर्ता आहे, मराठा समाजाचा आहे मी, आणि जे जिल्हाध्यक्ष आहेत ते पण मराठा समाजाचे आहेत. आता सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत. मी उत्तम आहे त्यांना एक पत्र देणार आहे की मराठा समाजाचे जे आरक्षण, कुठच्याही समाजाचं आरक्षण न काढता, कुठच्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न पोचता त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण हे 8 दिवसात मिळवून आणावाचा. त्याचा GR या जिल्हाध्यक्ष आणावा 8 दिवसात. आणि चौथी गोष्ट म्हणजे चिपळूणमध्ये सध्या कुत्र्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्याला एकच काम आहे ना, हकालपट्टी करायची. तर त्यांनी त्या कुत्र्यांना, मी पण कुत्राप्रेमी आहे, माझ्या घरी पण कुत्रा आहे, त्यांनी कुत्र्याचं निवारण, त्याचं नियोजन कुठेतरी बाहेरच्या एरियामध्ये नेऊन करावं, त्यांची योग्य ती सोय करावी. हे ते करणार का? कारण का त्यांच्याच पक्षातल्या उपनगराध्यक्ष आहेत, त्यांच्या मागे पण ज्यावेळी उपचारला कार्यक्रम होता, सत्कार होता, त्यावेळी त्यांच्या मागे पण हे कुत्रे लागले होते. त्यांना पाहिजे तर विचारा. मी म्हणतोय कारवाई, मी म्हणतोय पक्षाच्या विरोधात काम केलं ना, मग संदीप भिसे हा भारतीय जनता पार्टीच्या एकमताने आलेला नगरसेवक आहे का? एक मताने आलेला नगरसेवक आहे. त्या संदीप भिसे माझ्या बाजूला राहतो, त्याला विचारा. तो ज्यावेळी तिकीट मिळत नव्हतं, पण तिकीट मिळालं कारण का शेखर सरांची युती तुटली म्हणून 2 उमेदवारांना तिकीट मिळलं, दोन्ही उमेदवार निवडून आले, त्यामध्ये संदीप भिसे. मी बोलतोय हक्काने का त्याला बोलतोय? कारण का जर मी विरोधात काम केलं असतं पक्षाच्या, तर संदीप भिसेला मी मतदान केलंय म्हणून तो नगरसेवक झाला असं मला हरकत नाही. कारण का मी माझ्या घरातली 5 मतं पडली नसती, माझ्या शेजाऱ्यांची मतं पडली नसती, माझ्या नातेवाईकांची मतं पडली नसती, तर संदीप भिसे हा नगरसेवक झाला नसता. मग मी तुम्हाला सांगतोय, आपल्या मी जबाबदारीने बोलतोय की मी त्याला मदत केली म्हणून तो नगरसेवक झाला. त्याला कधी विचारा, तो परिमल दादा म्हणतो, परिमल दादा तुमच्यामुळे मी नगरसेवक झालो, त्याला कधी विचार. मग जर मी पक्षाच्या विरोधात काम केलं असतं तर तो नगरसेवक झाला असता का?